जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख, माळशिरस तालुक्याचे माजी तालुका प्रमुख सन्मान्य अशोकरावजी गोंगडे हे आपले विचार या ठिकाणी या विषयाने आपल्या चॅनलला मांडत आहेत। माननीय शिवसेना उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आजच्या आंदोलनाची घोषणा केली। त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यामध्ये शिवसैनिकांमधून उत्साह निर्माण झाला व अखेर या ठिकाणी तालुका प्रमुख माननीय मार्केटराव आंबोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जो पहलगामचा हल्ला झाला, त्यामध्ये हल्ला झाल्यानंतर या भारत सरकारनं सिंदूर नावाचं एक आक्रमक रूप धारण करून पाकिस्तानचे युद्ध केलं आणि आज तेच भारत सरकार पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवर खेळ मांडायला लागलंय। ह्या जनतेचा सुद्धा भारतीय जनता पार्टी सरकारनं खेळ मांडलाय, त्यांचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। सगळेजण म्हणतात नरेंद्र मोदीजी विश्वगुरू आहेत, पण हे विश्वगुरू ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवायला सांगितलं, त्या विश्वगुरूंनी त्यांच्या एका फोनवर अर्ध्या तास सगळं युद्ध थांबवलं आणि आपल्या लोकांवर अन्याय केला। हा अन्याय दूर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला आपण केंद्रातून आणि मराठ्यातून बाहेर काढलं पाहिजे। त्यासाठी सगळ्या शिवसैनिकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा निषेध व्यक्त करतो। हे होते अशोकराव गोंगडे। आपल्याला ह्या सरकारबद्दल काय म्हणायचं? जे नालायक सरकार आहे किंवा जे सरकार आज एवढा मोठा पाकिस्तानी हल्ला होत असताना किंवा पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाई चालू असताना सुद्धा त्यांच्याबरोबर क्रिकेटच्या निमित्ताने संबंध ठेवत आहे, याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? भारत जनता पार्टी सरकार नालायक सरकार आहे, त्याच्याबद्दल मी निषेध करतो शिवसेनेच्या। धन्यवाद। हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुतीभाऊ आंबोरे, शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक ॲडव्होकेट कुलकर्णी साहेब हे आपले विचार या आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त करतात। आज सर्व जनतेचा विरोध असूनही भारत पाकिस्तान मॅच घेतलेली आहे आणि भारताचं क्रिकेट मंडळ जे आहे BCCI, जे क्रिकेट मंडळाचे प्रमुख आणि त्यांची बॉडी आहे, त्या सगळ्यांना निषेध केलेला आहे। त्यातलं एक जण सुद्धा मॅच बघायला जाणार नाही। ही भारतीय क्रिकेट मंडळाची तसं पहिली घटना आहे। ते जे प्रमुख आहेत त्या BCCIचे आणि संस्थापक आणि ते कोणी सुद्धा मॅच बघायला जाणार नाही किंवा जुने माझे खेळाडू आहेत ते सुद्धा जाणार नाही। सगळ्याला माहीत आहे की पाकिस्तान कसं वागते, आपल्या देशाचे अन्याय कसं करते, तर त्याचा नुसता शिवसेना निषेध नाही, जे हिंदुत्ववादी आहेत त्या सर्वांनी त्याचा निषेध केलेला पाहिजे आणि आम्ही सर्वजण माळशिरस तालुक्याच्या वतीने त्या केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो। शिवसेनेचं काम करणारे जुने शिवसैनिक विवेक देशमाने यांना आपण विचारूया आजच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये। आज या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बाळासाहेब ठाकरे आम्ही प्रथमतः केंद्र शासनाच्या अगोदर पाकिस्तान बरोबर आजची क्रिकेट मॅच खेळणाऱ्या सर्व भारतीय क्रिकेट खेळाडूंचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत। आपणाला आठवत असेल, गेल्या 1.5 महिन्यापूर्वी लिजंड वर्ल्ड कप म्हणून एक क्रिकेटची स्पर्धा झाली। मी त्या लिजंड क्रिकेटच्या खेळाडूंचं, भारतीय टीमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की जी लिजंड भारतीय टीम सेमीफायनलपर्यंत गेली होती वर्ल्ड कपच्या, या सर्व खेळाडूंनी पाकिस्तानच्या टीमबरोबर खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला। त्या टीममध्ये युवराज सिंग असेल, इरफान पठाण असेल, सर्व खेळाडू, हरभजन सिंग असेल, यांनी स्पष्टपणे नकार देत त्या क्रिकेटमधून आपली माघार घेतली। त्याबद्दल त्या लिजंड क्रिकेट टीमचंही मी या ठिकाणी कौतुक करतो। आणि आज जी आपण भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याची जी आपण परवानगी दिली म्हणा किंवा त्यांच्यावर दबाव टाकला, या घटनेचा मी माळशिरस तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। हे पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या
दुटुप्पी केंद्र सरकारचं या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. कॅमेरामॅन अनिल बनपट्टेसह महादेव बंडगर, जनतेचा आवाज, अकलूज.